फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर 3 दिवसीय विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकरांकडून आमदारांना आज शपथ दिली जाते। फडणवीस, शिंदे, अजितदादांसह सत्ताधारी आमदार यांनी शपथ घेतलेली आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। माननीय आपल्यासोबत अमित देशमुख आहेत, आपण त्यांच्याशी आम्ही जी विधिमंडळात आलेले आहेत, तुम्ही ज्येष्ठ आमदार झालेले आहेत, काय 1 पॉइंट अजेंडा विधानभवनात एंट्री करताना तुमच्या मनात होतं? नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं हे मंदिर आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले जे काही ज्वलंत मुद्दे आहेत ते सभागृहात मांडणं आणि आज महाराष्ट्रामध्ये EVMवर संशय उपस्थित होतोय तो निवडणूक आयोगाने दूर करावा अशी आमची मागणी आहे। माजी मुख्यमंत्र्यांची 4-5 जण जी आहेत मुलं ती आज विधानमंडळात आहेत, तुम्ही आहात, आदित्य ठाकरे आहे, निलेश राणे, नितेश राणे आहेत, श्रीजा चव्हाण आलेली आहे। या तरुण आमदारांनी काय करावं, कारण तुम्ही सुद्धा त्यांच्यात सिनियर आमदार तुम्ही आहात। नाही, मला असं वाटतं की एकदा विधिमंडळामध्ये आल्यानंतर इथं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून इथं कायदे मंडळामध्ये काम करावं लागतं आणि त्या सगळ्यांनाच माझ्या शुभेच्छा आहेत, घेतली पाहिजे। कारण मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेमध्ये जर आपण असे प्रश्न उपस्थित करणार असू तर ते कुठंतरी आपण जे भूमिका मांडतोय त्याच्या विरोधामध्ये हे सगळी कृत्य आहेत। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि सरकारमध्ये ह्या अशा प्रश्नासंदर्भामध्ये काय कशामुळे हे घडतंय याच्या खोलात त्यांनी जाऊन चौकशी करून अगदी ज्यांनी हे केलंय त्याच्यावर दोष सुद्धा हा ठेवला पाहिजे। कॅमेरामन संतोष बोडारेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आपल्यासोबत वरुण सरदेसाई, वरुणजी, आदित्य आणि वरुण दोघंही सभागृहात आहेत, हवामान कसं असणार आहे? हवामान चांगलं असेल आणि एक अतिशय समाधानी आहे, आनंद आहे की मला पक्षप्रमुखांनी माझ्यावर एवढ्या कमी वयात विश्वास दाखवून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता आमचे विधिमंडळाचे नेते 1 पॉइंट अजेंडा काय विधानभवनात पाऊल ठेवतात? मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे। कसं वाटतं आदित्यसोबत विधानभवनात शीट शेअर करताना किंवा आदित्यसोबत येतात? हे चांगलं आहे ना, शेवटी ते माझे विधिमंडळाचे नेते देखील आहेत, त्यामुळे भाऊ म्हणून कसं वाटतं? नेते तर आहेत, नाही आनंद आहे। आज सुद्धा कसं काम करायचं, काय करायचं या संदर्भात ते मार्गदर्शन करत होते। वरुण सरदेसाई यांनी आनंद आहे नक्कीच म्हटलं। आदित्य ठाकरेंसोबत विधानभवनामध्ये ते आलेले आहेत आणि आमदारकीची त्यांनी शपथ जे आहे ते घेणार आहेत। कॅमेरामन विकास सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आता आपल्यासोबत विश्वजित सर, तुम्ही आज शपथ घेतली नाहीये, हेच खरं आहे का, काय सांगाल? नाही, महाविकास आघाडीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सर्व पक्ष नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ही जी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झालेली आहे ही कुठेतरी ह्याच्यात पारदर्शकता नाही। या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत, अनेक गावांमध्ये अनेक बूथ्सवर असे काही प्रसंग आहेत की मतदानापेक्षा जास्त मतमोजणी झालेली आहे। त्या ठिकाणी शेवटच्या तासाभरात जे जवळजवळ 71 लाख मतदान वाढलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा या निवडणुकीच्या प्रक्रियेवर कुठेतरी शंका व्यक्त केली जाते आणि म्हणून मला एवढीच विनंती आहे की ह्या शपथ घेण्याच्या पाठीमागचं जो काय आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आदेश आहे त्या आदेशानुसार आम्ही सगळेजण एकत्रितपणे वागतो। तुम्ही आज शपथ घेतली म्हणजे उद्या तुम्ही घ्याल असं तुमचा विचार आहे? आता जे आमच्या पक्षाचे नेते सांगतील त्या पद्धतीने आम्ही करू, जे पक्षाचे नेते सांगतील तसं आम्ही करू। तर आपण बघू शकतो तर मोठमोठे खऱ्या अर्थानं वोट्स नाही मिळाले, त्या जागेवर वोट मिळाले, तुम्ही शंका पण व्यक्त केली? नाही, शंका महाराष्ट्राचे लोक व्यक्त करतायत, महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता शंका व्यक्त करते आणि म्हणून या ठिकाणी येणाऱ्या दिवसांमध्ये कुठेतरी निवडणूक आयोग असेल, इतर ह्या जे काही शासकीय ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेतल्या संघटना असतील यांनी ठोस महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे अशी आमची मागणी आणि बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे। तसे पुढारी न्यूज, मुंबई।